नमस्कार मंडळी. तुमचं मूल तुमचं ऐकत नाहीये का? तुम्ही त्याला एकदा सांगता, दोनदा सांगता, तीनदा सांगता, ओरडता, तरीही त्याच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. आणि जर याचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टीप खूपच महत्त्वाची आणि तुमच्या फायद्याची आहे. आज आपण अशा काही प्रॅक्टिकल टिप्स पाहणार आहोत ज्याने तुमचं मूल केवळ तुमचं ऐकणारच नाही तर तुमच्या शब्दाचा मानही राखेल. आपण फक्त म्हणतो की मुलं ऐकत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं, मुलं का ऐकत नाहीत? कारण आपण नेहमी ओरडतो पण कारण शोधत नाही. मुलांचं लक्ष दुसरीकडे असणं, उदाहरणार्थ मोबाईल किंवा खेळ, आणि त्याच्यातच पालकांचा म्हणजे आपलाच सततचा आदेश देण्याचा स्वभाव असतो. आपल्याला असं वाटतं की मुलांवर आपला मालकी हक्क आहे, पण आपल्याला हे समजत नाही की मुलांनाही त्यांची स्पेस हवी असते. मुलांना का करू नकोस हे सांगण्यापेक्षा काय करावं आणि का करावं हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे. आणि यामध्ये काही महत्त्वाच्या अशा टिप्स आहेत. तर पहिली टिप आहे संवाद सुधारणे. खूप वेळेला आपण बघतो की पालकांमध्ये आणि पाल्यांमध्ये संवादच नसतो. आजच्या या मोबाईलच्या आणि डिजिटल माध्यमांच्या युगामध्ये संवाद सुधारणे खूप गरजेचं आहे. मुलांवर आपली मतं लादण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री करा. जेव्हा तुम्ही त्यांना काही सांगता तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे बोला. ओरडल्यामुळे मुलं ऐकण्यापेक्षा घाबरतात किंवा बंडखोर होतात. टीप नंबर 2, निवडीचे स्वातंत्र्य द्या. थेट हे कर म्हणण्यापेक्षा त्यांना 2 पर्याय द्या. उदाहरणार्थ, तुला आत्ता अभ्यास करायला आवडेल की अर्ध्या तासानंतर? आणि जर तू आत्ता अभ्यास केला तर तुला थोड्या वेळाने तुझ्या आवडीचं काम करायला मिळेल. असा जर निर्णय त्यांना दिला तर मला असं वाटतं की मुलं जे काही आपलं काम आहे ते आनंदाने करतील, कारण त्यांनाही त्यांची स्पेस असेल, त्यांनाही त्यांच्या आवडीचं काम करण्याचं स्वातंत्र्य असेल. टिप नंबर 3, स्वतः आदर्श बना. बऱ्याच वेळेला मुलं ऐकून शिकण्यापेक्षा पाहून शिकतात. मुलं ते करत नाही जे आपण सांगतो, मुलं ते करतात जे आपण करतो. जर तुम्ही स्वतः तासनतास मोबाईल बघत असाल आणि मुलाला मोबाईल ठेव असं म्हणाल तर ते मूल कधीच ऐकणार नाही. त्यामुळे आधी स्वतः आचरणात आणा आणि मगच मुलांना सांगा. चौथी आणि महत्त्वाची टीप, कौतुक करायला शिका. जेव्हा मूल एखादी गोष्ट चांगली करतं तेव्हा त्याचं भरभरून कौतुक करा. तू आज स्वतःहून खेळणी आवरली, मला खूप आवडलं. अशा वाक्यांमुळे मुलांना पुन्हा चांगलं वागण्याची प्रेरणा मिळते. थोडक्यात काय, तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये एक कम्युनिकेशन बॉन्डिंग तयार करा. संवाद सुधारा. आजकाल मोबाईलच्या या युगामध्ये जर हरवत चाललं असेल तर ते फक्त संवाद. त्याचप्रमाणे मुलांना निवडीचे स्वातंत्र्य द्या. स्वतः आदर्श बना. बी अ रोल मॉडेल. संयम ठेवा. मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्याशी प्रेमाने बोला. नक्कीच तुमची मुलं तुमचं नक्कीच ऐकतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या घरातही अशीच परिस्थिती आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्या वाइब्स मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.